हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये. तर आम्ही जातोय आता केदारनाथला. तर कल्याणवरून ट्रेन पकडली आहे. आम्ही सगळे बसलोय. शुभांगी आहे, जिजू आहे आणि आमचे कारभारी आहे. तर आता बसलोय. बघू, पूर्ण प्रवास मी तुम्हाला सांगेन आम्ही कुठे कुठे जातो, कसं जातोय. तर हा जो रूट आहे, तर ही ट्रेन आता इकडून जाणार भुसावळ जाणार भोपाळ आणि मग असं करत करत ती हरिद्वारपर्यंत जाणार दिल्लीकडून. चला, आता आम्ही मस्त भेळ बनवली आहे आणि मग भेळ खातोय आता. स्नॅक्स टाइम. इकडे कारभारी. चला, मस्त आम्ही बनवली. आता आम्ही लिंबू पाणी पितोय मस्त. घरून लिंबू कापून त्याचा रस काढून त्याच्यामध्ये शुगर मेल्ट करून आणली आहे. आता त्याच्यात पाणी टाकायचं आणि मस्त प्यायचं. आता आलाय कसारा. आम्हाला ऊन लागायला लागलंय म्हणून आम्ही आता लिंबू पाणी पितो. डोंगराची काळी मैना ती नको आता. मस्त आहे. डोंगराची काळी मैना आली विकायला. मस्त लागतंय. आमच्या कारभारींना भूक लागली तर मग ते जेवायला बसले आणि इथंच आमच्या शेजारीच हे नाशिकवरून चालले होते सगळेजण. खूप छान फॅमिली होती, मस्त फॅमिली होती. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. बघता बघता आमचं जळगाव स्टेशन आलं. वा, मस्त जळगाव स्टेशन आम्हाला दिसलं. आणि त्यानंतर आमच्या गावाला जायचा जो रस्ता आहे, असुदा गावाला जायचा रस्ता, हा बघा, ह्या ब्रिजवरून पुढे असुदा गावाला 5 मिनिटात आम्ही पोहोचतो. तर एकदम मस्त वाटलं बघून तिकडे. तर आता जेवायचा टाइम झालाय. भुसावळ गेलंय. 2 वाजले. मेथी पराठा आणलाय, लोणचं, कांदा, चटणी आणि चिवडा, ठेचा असं आता खाणं चालू आहे. आता भुसावळ क्रॉस झाले. आता विकासची लस्सी घेतली आहे भुसावळला उतरून. मस्त स्ट्रॉबेरी लस्सी आहे, भारी लागते ना. चला, आता खंडव्याला उतरलोय आणि 4 वाजले. तर चहाचा टाइम झालाय. आता मस्त इकडे चहा पितोय. मस्त आहे. नाही, जेवढे साथ नाही. आता बदामच्या 7च्या वर सगळे आहे का कोणाकडे? कोण टाका बदाम? तू टाकलं ना. चल मग आता माझी असं आहे ना. असं उलट कसं काय पाणी जातंय? लिकेज. दोरा घ्यायचं तोंड शिव पहिले. अजून काय लागतं? आता मी का पास. पहिला गेम एकदम गंदा होणार आहे कारण की पत्तेच दिसलेले नाही. मला सगळे चौकट आणि गेमवर आलेले सगळे एक एक पत्ते तर
आम्ही गेलो होतो 9 मेला आणि दुसऱ्या दिवशी होती अक्षय तृतीया. तर आमच्याकडे अक्षय तृतीयाला पत्ते हे खेळले जातात. तर इथं ट्रेनमध्ये ही जी फॅमिली होती हे देखील पत्ते खेळत होते. तर अशी आठवण आली होती की गावाला हे असे अक्षय तृतीयेला पत्ते खेळले जातात. चला आता कॉफी आपके ग्रुप में उधर वाले आपके ग्रुप में जल्दी आना. तर आता आम्ही रात्री 8 वाजता पोहोचलो होतो भोपाळ स्टेशनला आणि इथं आम्ही रात्रीचं जेवण हे ऑर्डर केलं होतं जिजूंनी. IRCTCच्या ॲपमधून त्यांनी ऑर्डर केलं होतं. मी फर्स्ट टाईम असं बघितलं की ट्रेनमध्ये आपण ऑर्डर करू शकतो. तर इथं डिलिव्हरी आमची पिकअप करण्यासाठी जिजू उतरले खाली, म्हणजे आम्ही सगळे उतरलो होतो आणि तो हॉटेलचा जो बॉय होता तो डिलिव्हरी करण्यासाठी आला होता. आपला जो बुगी नंबर असतो तिकडेच ते बाहेर उभे असतात. तर लगेच आपल्याला आपलं पार्सल हे मिळून जातं. तर खूप छान अशी सेवा आहे. IRCTCच्या ॲपमधून तुम्हाला हवं ते तुम्ही ऑर्डर करू शकतात. म्हणजे मला नव्हतं माहिती म्हणून मी तुमच्यासोबत हे शेअर करते आहे. तर जेवणही खूप चांगल्या क्वालिटीचं होतं. मला ट्रेनमधलं जे जेवण असतं ट्रेनच्या कॅन्टीनमधलं ते अजिबात आवडत नाही. पण हे जे बाहेरून आम्ही ऑर्डर केलं होतं ते खूप छान असं मस्त जेवण होतं. व्हेजिटेबल पुलाव होता, पनीरची भाजी होती, रायता होता, बरंच काय काय होतं. आम्ही अशा 4 ह्या थाळ्या मागवल्या होत्या वेगवेगळ्या. तर खूप छान असं होतं आणि त्यासोबत आम्ही मंचुरियन पण मागवलं होतं आणि चायनीज राईसही मागवला होता. अरे बाबा आपके पास मिल ले. आता सकाळ झालेली आहे आणि दिल्ली स्टेशन येईल आता. 5:30 पावणे 6 झालेत. मस्त सकाळचा चहा गरम गरम. बाय बाय बाय. आता हरिद्वारला उतरलोय. तरी आम्हाला 12:30 झाले आता इकडे पोहोचायला. आता इथून आम्ही चाललोय जिथं आम्ही बाईक बुक केलेले आहे तिकडे आता आम्ही चाललोय.